राब राब राबला, संघर्ष केला, त्याग केला, पण शेवटी वंचित झाला. बालपणापासून त्याग आणि त्यागच. शेवटी संघर्ष पडला माथ्यावरती आणि आयुष्यातील 30 वर्ष रस्त्यावरची लढाई लढत, लाट्या काठ्या गोळ्या झेलत, अंगावरती गुन्ह्यांचं ओझं घेऊन, जातीयवाद्यांना भीम टोला देत, अखेर हा निखारा स्वतःला न्याय मागण्यासाठी संविधान निर्मात्यांच्या थेट वंशजांच्या दरबारात पोहोचला. न्याय हा इथेच मिळेल या अपेक्षेने तो आता वंचित झाला. जाणून घेऊया या आंबेडकर चळवळीच्या जिगरबाज वारसदाराची कथा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि विवेकप्पा कांबळे या परिवाराचे समीकरण खूप मोठं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी प्रामाणिक मैत्री निभावणारे व आपल्या मित्राला राजकीय क्षेत्रात नेहमीच यश मिळवून देण्यासाठी धडपड करणारे RPIचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विवेकप्पा कांबळे यांच्या सानिध्यात अशोक कांबळे घडले. या दोन्ही परिवारातील ऋणानुबंधनाच्या समीकरणात मानसपुत्राची भूमिका बजावणारा आंबेडकरी चळवळीचा निखारा अशोक कांबळे आपल्या अखेरच्या क्षणी नव्या जीवनगाथाची क्रांती घडविण्यासाठी वंचित शोषितांच्या आघाडीत सामावला. कुणाला काय मिळालं यालाच वंचित बहुजन आघाडी म्हणत अशोक कांबळे या आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याने हजारो कार्यकर्त्यांसमवेत 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी सांगली जिल्ह्यात नवे रूप घेत रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पुन्हा एकदा मोठा एल्गार पुकारला. स्वर्गीय विवेकप्पांच्या घराण्याचा खरा वारसदार मी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मैदानात उतरला आहे. स्वर्गीय विवेकप्पा कांबळे यांच्या घराण्याची राजकीय परंपरा, आंबेडकरी चळवळीची ध्येयधोरणे आणि अप्पांची राजकीय कारकीर्द व त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम अशोक कांबळे यांनी केलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपली संपूर्ण हयात कांबळे परिवारासाठी खर्ची घातली. या वारसाला पुढे येण्याची संधी कधीच मिळाली नाही. लहानपणापासून विवेकप्पा कांबळे यांचा त्यांना आश्रय मिळाला. रामदास आठवले व विवेक कांबळे यांच्या तालमीत अशोक कांबळे यांनी अनेक राजकीय डावपेचांचे बाळकडू आत्मसात केले. आपल्या आश्रयदात्याच्या तालमीत तयार झालेल्या या पैलवानानं कांबळे कुटुंबियांचं जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःचं राजकीय नुकसान सोसून सत्तेत सहभागी न होता चळवळीचं वारं झेलत आयुष्याची झीज करून कांबळे कुटुंबियांना सुगंध दिला. कोणत्याच गोष्टीचा मोह केला नाही, अपेक्षा केली नाही. अप्पांचे संस्कार जपत RPI पक्ष पुढे नेण्याचं काम अशोक कांबळे यांनी केलं. आठवले गटाचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून अशोक कांबळे यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. तावून सुलाखून निघालेला हा आंबेडकर चळवळीचा निखारा आज अखेर कुणावरही विसंबून राहिला नाही. अशोक कांबळे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं मायाजाळ आणि सामूहिक शक्ती आहे. रस्त्यावर उतरून काम करण्याची त्यांची एक स्वतंत्र शैली आहे. साधं राहणीमान जगणारा हा कार्यकर्ता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची सामूहिक शक्ती बनला आहे. एक हाक मारली की हजारो कार्यकर्ते रस्त्यावर गोळा करण्याची ताकद त्याच्यात आहे. सर्वांना जुळवून घेण्याचा एक व्यासंग अशोक कांबळे यांच्याकडे आहे. कार्यकर्त्यांना जगवणारा आणि त्यांचं जीवनमान उंचावणारा हा कार्यकर्ता सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी बळकट करण्यासाठी आता मैदानात उतरला आहे. वर्षानुवर्ष संधी साधून उपेक्षित असलेल्या अशोक कांबळे या चळवळीच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडी यांनी खरी ताकद दिली तर निश्चितच या पक्षाची ताकद सांगली जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय सहभागाने दिसून येईल. राजकारणात एखादी मोठी संधी देऊन अशोक कांबळे यांना वंचित बहुजन आघाडीने न्याय द्यावा अशी जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आता पुढे येत आहे. संविधान निर्मात्यांच्या थेट वंशज असलेल्या बाळासाहेब आंबेडकर व त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी अशोक कांबळे या चळवळीच्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे.